आहे त्या विषयावरती आपल्याला बोलण्यासाठी अजून भरपूर आहे, चर्चा करायची आहे. त्यामुळे मला वाटतं की हा विषय आपण नंतर घेऊया. ठीक आहे, मी याच्यावरती बोलतो, पण मग 4-5 मिनिटं याच्यावरती वेळ जास्त द्यावा लागेल. म्हणून आपला मूळ जो विषय आहे त्यासाठी आपण 4-5 मिनिटं जास्त वेळ देऊया. हे खरं आहे की जगण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं की ठीक आहे, आपण आता स्पर्धा परीक्षामध्ये अ, अ, प्रयत्न करत आहात, नोकऱ्या लागतील, आपल्यापैकी काही लोकांना मग काही उद्योजकमध्ये मध्ये जातील, काही शेती करतील, सगळं ठीक आहे. पण जगताना जे काही महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स असतात, काही महत्त्वाचं आहे ते खरं म्हणजे की आपली स्वतःचं तत्त्वज्ञान काय जगण्याचं, आपली फिलॉसॉफी काय, याच्यावरती आपण काहीच विचारच करत नाही आहे. फक्त अर्थार्जन कसं करायचं आणि मग ते अर्थार्जन झाल्यानंतर, संपत्ती आल्यानंतर, उत्पन्न आल्यानंतर मग आपण ते कसं वापरायचं इथपर्यंत असतो. पण सर्वार्थाने आपण माणूस म्हणून जगताना काय केलं पाहिजे, आपण कुठे भरकटलो आहोत का मानवजात, हे खरा विचार केला पाहिजे. आणि यासाठी मग पूर्वी तत्त्वज्ञान होऊन गेले आणि गेले 10,000 वर्षापासून हे तत्त्वज्ञान या जगामध्ये आहेत. आणि त्यापैकी मग काही ते तत्त्वज्ञान त्यांनी शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये युरोपियन तत्त्वज्ञ असतील, आपल्याकडचे असतील, आपल्याकडे मग कबीर असतील, संत तुकाराम असतील, संत बहिणाबाई असतील, संत ज्ञानेश्वर असतील, किंवा मग आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, किंवा मग तुमचे इमॅन्युअल कांट असेल, सॉक्रेटिस असेल, प्लेटो असतील, असे खूप आहेत संत याच्यामध्ये आहेत. पण आपल्याला कुठलं तरी एखादा याच्यावरती वाचन प्रचंड झालं पाहिजे. आणि वाचन जर नसेल तर मग काही होऊ शकत नाही. आजकाल फार विचित्र आहे. माणसाकडे पूर्वीपेक्षा अधिक साधनं आहेत, पण अधिक समाधान नाही आहे, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या तत्त्वज्ञानामधून आपल्याला काय मिळतं का, हे आपण पाहिलं पाहिजे. आता हे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफीज जगामध्ये खूप आहेत, ते सगळ्या सांगणं शक्य नाही. पण मला जी फिलॉसॉफी जी आवडली आणि जी आयुष्यभर मी पाळत आलो, त्याच्याबद्दल थोडंसं मी हे करेल. आपल्याला सध्या जे आहे ते माझ्यापेक्षा तुम्ही फार हे आहात, याच्यामध्ये तुम्हाला फार जास्त भरभरून मिळतं आहे, तुम्हाला अधिक माहिती मिळते आहे, पण तुम्हाला अधिक गोंधळ पण झालेला आहे. तुम्हाला अधिक प्रसिद्धी दिसते सगळीकडे, पण स्थैर्य राहिलेलं नाही. कुठे लोकांना प्रसिद्धी आहे पण स्थैर्य नाही आहे. आणि अशा काळात मग आपण भारतातील युवकांनी, जगातील युवकांनी, पूर्वी कसं होतं की प्राचीन जी तत्त्वज्ञान होतं, फिलॉसॉफी होती, त्याची विचारसरणी जी होती ती आता भविष्यामध्ये आत्ता अशा बाबतीमध्ये काय असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग मला स्टॉईक नावाचं जे एक तत्त्वज्ञान होतं, ते सर्वसाधारणपणे 2,500 वर्षापूर्वी उदयास आलं. आणि हे स्टॉईक तत्त्वज्ञान काही असं ग्रंथातून, म्हणजे कुठल्या तरी धार्मिक ग्रंथातून किंवा कुठून आलेलं नाही आहे, किंवा ते अचानक ते आकाशातूनही पडलेलं नाही. ते खरं म्हणजे की ते एका संघर्षातून आणलेलं आहे. आणि आपण प्रत्येक जण संघर्ष करत असतो, जगण्याचा संघर्ष असतो. जॅपनीज फिलॉसॉफरने सांगितलं आहे की प्रत्येक क्षण हा युद्ध असतं, हा जगण्याचा संघर्ष. आणि मग इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये एक अथेन्समध्ये एका व्यापारी होता आणि त्याचं जहाज समुद्रात बुडालं. संपूर्ण संपत्ती नष्ट झाली, व्यवसाय गेला, आणि त्याच्यापुढे त्याचं आयुष्य अंधकारमय झालं आहे. आपण जे कमावतो हे सुरुवाती असते, पण ज्यांनी कमावलेल्याने ते सगळं जातं, त्याची मानसिक स्थिती अतिशय वेगळी असते आणि त्याच्यातून बाहेर पडणं फार मोठं अवघड असतं. आणि मग त्यांनी हे सगळं बघितल्यानंतर त्याचा जो विचार केला त्याने, त्यावेळेस लोक विचार करायचे, आपण केला पाहिजे. आणि त्या विचारामधून मग एक नवीन असं एक तत्त्वज्ञान तयार झालं आणि त्या व्यापाराचं नाव होतं झेनो ऑफ सिटस. सर्व काही गमावल्यानंतर झेनोने एक स्वतःला प्रश्न विचारला, जग माझ्याकडे सर्व काही हिरावून घेऊ शकते, पण माझ्या मनावरचे नियंत्रण ते हिरावून घेऊ शकते का? सगळं जातं, संपत्ती जाते, तुमचे नातेवाईक जातील, सगळं काही जाईल, पण तुमच्या मनामध्ये जे काही तुमच्या मनावरती तुमचा स्वतःचा कंट्रोल आहे ते हिरावून घेऊ शकतं का? नाही घेऊ शकत. आणि मग हा जो प्रश्न होता की माझ्या मनातलं काही तुम्ही हिरावून घेऊ शकता का? बाह्य जग करत नाही. आणि त्याच्यामधून मग स्टॉईक ह्या तत्त्वज्ञानाचा, फिलॉसॉफीचा जन्म झाला. झेनो अथेन्समध्ये एक अशा ठिकाणी जायचा की जे असं पोडियम असायचं, आणि तिथे मग तो ग्रीक भाषेत त्या पोडियमला स्टोआ पैकेले नावाचं नाव होतं, आणि त्या स्टोआ पैकेलेवरून मग स्टॉईक असं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी ती फिलॉसॉफी जाऊन तो सगळ्या तरुणांना सांगायचा. त्याच्यानंतर क्लिंथिस आला की त्यांनी ही जी तत्त्वज्ञान आहे ते पुढे नेलं. आणि मग त्याच्यामध्ये क्रिसिपस नावाचा दुसरा एक तत्त्वज्ञान आला, त्याने हे पुढे वाढवलं. म्हणजे काही केवळ झेनोने केलं नाही, पुढे क्लिस्थेनिस आलेला आहे, क्रिसिपस आलेला आहे. आणि मग हे तिघंजणं सर्वसाधारणपणे याचे संस्थापक मानले जातात. अर्थात भरपूर लोक आहेत, कारण कुठलंही तत्त्वज्ञान विकसित होत असताना सगळ्याचा त्याला हातभार लागतो. हे तत्त्वज्ञान त्यावेळेस त्या काळामध्ये मग पुढे ग्रीस आणि रोमन साम्राज्यापर्यंत, त्यांच्या सम्राटापर्यंत आणि सर्व समाजामध्ये पोहोचलं.
आणि हे पोचल्यानंतर हे खरं म्हणजे की या तत्त्वज्ञानाला स्थैर्य जे लाभलं ते 3 लोकांच्यामुळे राहिलं. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक सेनेका नावाचा स्वतःच एक फिलॉसॉफर होता, तो एक राजकारणी होता आणि तो एक लेखकसुद्धा होता. त्याने हे जे फिलॉसॉफी आहे त्याला काहीतरी एक ढाचा तयार केला, त्याला एक शब्दात बंदिस्त केलं आणि मग त्याचा तो प्रसार करायला लागला. आणि त्याने मग संपत्ती सत्ता यामध्ये काही जे होतं त्याच्यावरती भाष्य केलं आणि त्याच्यावरती मग तो प्रसार केला. दुसरे होते एपिक्टेटस नावाचा एक गुलाम होता. एक तुमचा मोठा माणूस होता आणि दुसरा गुलाम होता. म्हणजे तत्त्वज्ञान केवळ मोठ्या माणसाकडेच किंवा तुमच्या तत्त्वज्ञानाकडेच किंवा लेखकाकडेच किंवा वैचारिक माणसाकडेच असतं नाही. एपिक्टेटस नावाच्या गुलामाने सुद्धा की हे तत्त्वज्ञान पुढे विकसित केलं. त्याने जगाला शिकवलं की खरं स्वातंत्र्य हे काही बाह्य नसतं, ते मनात असतं. तो स्वतः एक गुलाम होता पण तो स्वतंत्र जगला कारण त्याचं मनावरती नियंत्रण होतं. त्यानंतर सगळ्यात मोठा त्यावेळेचा शक्तिशाली सम्राट होता मार्कस ऑरेलियस. त्याच्याकडे सगळं काही होतं, संपत्ती होती, धन होतं, सैन्य होतं आणि त्याला कोणाचाही विरोध नव्हता. पण तो एक चिंतनशील असा तत्त्वज्ञ होता आणि माझ्या दृष्टीने माझ्या पाण्यात आलेला शिवाजी महाराजानंतरचा हा मार्कस ऑरेलियस एक महान तत्त्ववेत्ता होता. आणि त्याने मग एक पुस्तक लिहिलं मेडिटेशन्स. हे पुस्तक म्हणजे पुस्तक खऱ्या अर्थाने नव्हतं, त्याने स्वतःसाठीच लिहिलेले काही कागदपत्र होते, ते प्रकाशित होऊ नये अशी त्याची इच्छा होती पण ते नंतर पुढे प्रकाशित झाले. तर त्याच्यामध्ये हे स्टॉईक फिलॉसॉफी आहे, त्यांनी ती राजवाड्यामध्ये त्याचा विकास केला. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की एपिक्टेटस ह्या गुलामाच्या झोपडीत ही स्टॉईक फिलॉसॉफी चालू शकते आणि सम्राटाच्या राजवाड्यात हे चालू शकते. त्यामुळे ही फिलॉसॉफी आहे ती संपत्तीची नाही आहे, ती सत्तेची नाही आहे, तर हे मानवी चारित्र्याचं तत्त्वज्ञान आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मानवी चारित्र्याचं तत्त्वज्ञान आपण अलीकडे विसरलो आहेत का. आज खरं म्हणजे की या मानवी चारित्र्याच्या तत्त्वज्ञानाची पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. स्टॉईक विचारण त्यावेळेस असे म्हणायचे की तुमच्या आयुष्यात काही घडतंय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, काय घडतंय महत्त्वाचं नाही, पण त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, तुम्ही कसं रिॲक्ट होता हे महत्त्वाचं आहे. जे घडणार आहे ते घडतं, बाह्य ज्या गोष्टी घडतं, दुष्काळ येणार आहे, युद्ध होणार आहेत, ट्रम्प तिकडे इराणवरती हे करणार आहे, तुमच्या हातामध्ये आहे का नाही, पण तुमच्या नियंत्रणात काय आहे. तर तो तुमचा इंटरनल नियंत्रण आहे, त्याला तुम्ही रिॲक्ट कसं होणार आहात, तुम्ही त्याच्यामध्ये घाबरून जाणार आहात का, काही चुकीचे निर्णय घेणार आहात का, हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि मग आपलं स्वतःचं नियंत्रण, वैयक्तिक नियंत्रण, अंतर्गत नियंत्रण, आपले विचार, आपले निर्णय, आपले प्रयत्न, आपले चारित्र्य हे आपल्यावरती अवलंबून असतं. आणि हा खरा बेसिक फाउंडेशनल असा स्टॉईक विचार आहे. आपल्या नियंत्रणात काय नाही आहे, इतरांनी दिलेले मतं आपल्याबद्दल काय बोलतात, कुठे काय चालतं, आपल्या नियंत्रणामध्ये नाही. नशीब नावाचा प्रकार असतो जो कुणालाच माहीत नाही, ते आपल्या नियंत्रणात असतं. हवामान ते आपल्या नियंत्रणातच नाही आहेत. आणि अनेक घटना जगामध्ये अशा घडत असतात जसं आपल्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो, ते आपल्या हातात असतात नसतात. पण आपल्याला सगळं ज्यावेळेस हे दुःख केव्हा सुरू होतं की जेव्हा आपण आपल्या नियंत्रणाबाहेर येईल, जे आता मी सांगितलं त्या गोष्टीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न तिथे निर्माण होतो की तुम्हाला ज्या गोष्टीवरती तुमच्या पर्याय असतात, तुम्ही त्याच्यावरती काहीच करू शकत नाहीत, पण तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण करू शकता. आणि मग कन्फ्लिक्ट तयार होतो. आणि हा कन्फ्लिक्ट जर कमी करायचा असेल, तो बंद करायचा असेल, तर तुम्ही स्वतःवरती अंतर्गत नियंत्रण केलं पाहिजे. भारतीय युवकापुढे सर्वात मोठे आव्हान आज स्पर्धा नाही, तुम्ही स्पर्धा परीक्षा हे करत आहात, तर तुलना आहे. समाज माध्यमावरती प्रत्येकजण यशस्वी दिसतो, जे काही सांगतात की आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये अमुक केलं आणि तमुक केलं आणि मग आम्ही असे मोठे झालो आणि मग आम्ही आता आनंदी आहोत. आणि मग स्वतःची तुलना ते इतरांच्या प्रदर्शनाशी आपल्या तुम्ही जे वाचता किंवा ऐकता त्याची तुलना करू लागतात. आणि मग जे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होत नाहीत त्यांना फ्रस्ट्रेशन येतं. स्टॉईक विचार काय सांगतो या बाबतीत की दुसऱ्यांशी तुलना करू नका. की ज्यांनी कुठे स्पर्धा परीक्षा पास केलेली आहे, ती स्पर्धा परीक्षा पास केली आणि मग ते आनंद जीवन जगतात, त्याच्याशी तुलना करू नका. करायची असेल तुलना तर स्वतःच्या जीवनाशी करा. स्वतःच्या जीवनाची शर्वती स्वतःशी असते. स्वतःचे प्रत्येक जणाचे व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं, त्याची जडणघडण वेगळी असते. आता रोमन सम्राट तुम्ही अगोदर सांगितलं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोमन सम्राट आणि तत्त्वज्ञ होता तो, विशेष म्हणजे मार्कस ऑरेलियस यांनी एक लिहून ठेवलं त्याच्या मेडिटेशन्समध्ये, चिठ्ठ्यामध्ये लिहून ठेवलं होतं की तुमच्या मनावर तुमचे नियंत्रण आहे, बाह्य घटनावर नाही.
अतिशय महत्त्वाचं होतं. यू कंट्रोल युअर माइंड, यू कॅनॉट कंट्रोल युअर एन्व्हायरमेंट. हे त्याने हे केलेलं आहे की तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता. मला वाटतं की आज हे कुठेतरी लोप पावत चाललेलं आहे. प्रत्येक युवकाने जर मनात कोरलं हे वाक्य, तर त्याचे अधिक मानसिक संघर्ष त्यांचे संपतील, द्वंद्व तयार होतं आणि मग दुष्परिणाम तयार होतात, अभ्यासावरती परिणाम होतं, अपयश दिसायला लागतं. मला वाटतं की जर तुम्ही तुमचं मन नियंत्रणात ठेवलं, तुम्ही इतरांशी तुलना करायचं केलं, तर तुमचं मन तर शांत होईल, मन शांत होईल आणि मग मन शांत झाल्यानंतर तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकेल, सुधारणा होऊ शकते. यश मिळालं तुम्हाला तरी शांत राहा, त्याच्यामुळे हुरळून जाऊ नका की त्याच्यामुळे मी मोठा झालोय असं करू नका. काही दिवसांनी पुन्हा तुम्हाला त्याच्या विपरीत होऊ शकतं. स्टॉईक विचारसरणी काय म्हणते की माणसाला परिस्थितीचा गुलाम बनवत नाही, माणसाला परिस्थितीचा गुलाम बनवता येत नाही, ती त्याला परिस्थिती स्वामी बनवते. जो परिस्थितीचा गुलाम होत नाही तो त्या परिस्थितीचा स्वामी होतो. फार मोठं वाक्य आहे की तुम्ही जर गुलाम झाले परिस्थितीचे तर तुम्ही काही करू शकत नाही, पण तुम्ही त्या परिस्थितीवरती राज्य केलं पाहिजे, अधिराज्य केलं पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा हाच विचार आहे आणि खूप हे केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग हे सांगितलेलं आहे. तो स्टॉईक विचाराशी कुठेतरी जवळचा आहे. कर्म करा, परिणामाची चिंता करू नका. कर्म हे तुमच्या हातामध्ये आहे, बाह्य परिणाम तुमच्या हातामध्ये नाही आहे. त्यामुळे जे काही करणार आहात त्या फळावरती आसक्ती निर्माण होऊ देऊ नका. आज भारताला केवळ कुशल अभियंते, व्हेरी टॅलेंटेड इंजिनियर्स, डॉक्टर्स, इंडस्ट्रियलिस्ट किंवा प्रगल्भ अधिकारी नको आहेत. भारताला काय पाहिजे? चारित्र्यवान नागरिक पाहिजेत. गेले 70 वर्ष आपल्याकडे हे सगळे आहेतच. मग या देशाची परिस्थिती काय आहे? हे सगळे असतानाही मग त्याच्यामुळे आपल्याला एक आणखी इन्ग्रेडियंट आहे की तो चारित्र्यवान नागरिक, आणि चारित्र्यवान नागरिकामधून मग हे अधिकारी, हे तंत्रज्ञ, हे राजकारणी तयार होतात. जे संकटात खंबीर राहतील असे नागरिक, यशात नम्र राहतील, गाजावाजा करणार नाहीत आणि अपयशात खचणार नाहीत. माझ्या या भारतातील युवकांना एक विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे, तुमच्यामार्फत सगळ्या युवकांना विनंती आहे की शरीर मजबूत करा. अलीकडे तुम्ही शरीराकडे सुद्धा लक्ष देत नाही. तुम्ही बुद्धी विकसित करा, क्रिएटिव्ह थिंकिंग सुरू करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला प्रशिक्षित करा की हेच महत्त्वाचं आहे. बाह्य ज्याच्यावरती तुमचा नियंत्रण आहे ते महत्त्वाचं नाही आहे. तुमचं अंतर्गत मन महत्त्वाचं आहे, ते तुम्ही स्ट्रॉंग करा. जीवनातली सर्वात मोठी लढाई बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. हे आपण विसरून गेलेलो आहे. आणि स्टॉईक विचारणे सांगते की आपल्या मनाची लढाई चालते त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे शांत राहिले पाहिजे. जर शांत राहिले तरच लढाई जिंकता येते. अशांत असाल तर तुमची अंतर्गत लढाईसुद्धा तिथे तुम्ही जिंकू शकत नाही आणि मग भरकटले जातो. आपण कर्तव्य करत राहिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे की अलीकडे एक महत्त्वाचा भाग आहे की कोणी काही म्हणतं आणि मग सत्याशी आपण दूर जातो. तुम्ही सत्याशी निष्ठावान राहिलं पाहिजे, चारित्र्यवान राहिलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःपासून गमावलं नाही पाहिजे. आपण काय झालो की आपण प्रसार माध्यम, राजकीय वक्तव्य, बुवाबाजी याच्यामुळे आपलं स्वातंत्र्य गमावलेलं आहे. आपण त्यांच्या कह्यात गेलेलो आहोत. आपण आपल्यामध्ये पुन्हा आलं पाहिजे, आपण आपल्याला पुन्हा शोधलं पाहिजे आणि आपण तो खरा आनंदाचा मार्ग शोधला पाहिजे. आणि ह्या मार्गावर जर राहिलं नाही तर मग मला वाटतं की मग तुम्ही आता जसं करता स्पर्धा परीक्षामध्ये बघता, तुम्ही राज्यघटना शिकले, तुम्ही स्वातंत्र्य संग्राम त्याच्यामध्ये पाठ केला, तुमचा इतिहास तुम्ही सगळा बघितला, तुमचे हे जे ऐच्छिक विषय घेणार आहात त्याच्यामध्ये पारंगत झाला, पण तुमचं अंतर्गत मनातलं द्वंद्व आणि जे तुम्ही परिस्थितीवरती नियंत्रण करण्याचं जे ते तुमचं स्वप्न आहे ते खरं म्हणजे की तसं जर बाळगलं आणि स्वतःला नियंत्रणात आहे ते जर नियंत्रण केलं नाही तर मला वाटतं की याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही तत्त्वज्ञान निवडा आणि त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे जगा. मी सांगत नाही आहे की मी आता सांगितल्याप्रमाणे स्टॉईक कसे करा. मी जे जगलो ते स्टॉईक